नमस्कार, मी आहे वैष्णवी गथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज नजर। प्रत्येक बातमीवर हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। राज्यातील कोणताही महत्त्वाकांक्षी प्रकल्प भूसंपादनाअभावी रखडू नये। सर्व यंत्रणांनी मिशन लोडवर काम करत प्रत्येक प्रकल्पाचे भूसंपादन वेळेत पूर्ण करावे। तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सर्व रेल्वे प्रकल्पांना गती देण्यात येणार असून गडचिरोली वडसा रेल्वे मार्गाचे भूसंपादन केवळ 15 दिवसात पूर्ण करावे। तसेच गडचिरोली विमानतळासाठी आवश्यक असलेले OLS सर्वेक्षण तातडीने करून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी राज्यातील द्रुतगती महामार्ग, रेल्वे मार्ग, विमानतळ आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पाच्या भूसंपादनाचा आढावा घेताना दिले। यवतमाळ येथे नुकतेच काँग्रेसची समीक्षा बैठक झाली। या बैठकीत वणीमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बंडखोर पवित्रा घेत पक्षातील पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधलाय। जे नेते निवडणुका येताच पक्षविरोधी काम करतात त्यांना तात्काळ पक्षातून पदमुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली। खासदार धानोरकर यांच्या या तक्रारीची संपूर्ण विदर्भात चर्चा होत असून आता यावर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बल्लारपूर ते सोलापूर अशी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन करणे सोपे व्हावे, यासाठी खासदार धानोरकर यांनी ही मागणी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो भाविक पंढरपूरला जाण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात। ही रेल्वे सेवा सुरू झाल्यास त्यांचा प्रवास सुकर होण्यासोबतच पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिभा धानोरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। राज्याच्या ग्रामविकास विभागाने 2030 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा राज्याचा कोटा निश्चित केला आहे। त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 13,076, OBC 6,729, SC 3,262 तर ST 1,866 सरपंच पदे आहेत। त्यापैकी महिलांसाठी 12,496 पदे राखीव ठेवण्यात येणार आहे। तहसीलदाराकडून येत्या 10 दिवसात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ग्रामपंचायतमधील आरक्षण हे महत्त्वाचे पाऊल आहे। सरकारचा हा निर्णय अभिनंदनीय असून OBC प्रवर्गाला आणि महिला सक्षमीकरणाला न्याय देणार आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खातोडा गेट जवळील महिला प्रसाधन गृहात एका फोस्टन मांजऱ्या या निमविषारी सापाचे दर्शन झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। मात्र सर्पमित्र जगदीश पेंदाम यांच्या सतर्कतेमुळे हा साप सुरक्षितपणे पकडून निसर्गात परत सोडण्यात यश आले। या सापाची लांबी 4 फूट असून रुंदी जवळपास 1.5 इंच होती। भद्रावती शहरातील भंगाराम वार्डात राहणाऱ्या एका तरुणाकडून एक लोखंडी पाते असलेली मूठ, पिवळ्या रंगाच्या धातूच्या पात्यावर मराठी सिरोही ही प्रसिद्ध तलवार असे लिहून असलेली निमुळत्या टोकाची धारदार लोखंडी तलवार भद्रावती पोलिसांनी जप्त केली आहे। या प्रकरणी भद्रावती येथील भंगाराम वार्डात राहणारा शाहरुख बब्बू शेख याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेत त्याला जेरबंद करण्यात आले आहे। पोलीस स्टेशन भद्रावती येथील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार हे भंगाराम वार्ड भद्रावती परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असता शाहरुख बब्बू शेख वय वर्ष 32 राहणार भंगाराम वार्ड भद्रावती याच्या घरी अवैधरित्या लोखंडी तलवार बाळगून असल्याची माहिती मिळाल्याने वरील इसमावर कलम 425 भारतीय हत्यार कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली। बुधवारी वणीतील रेस्ट हाऊस समोर असलेल्या ज्योती किराणा अँड जनरल स्टोर्स या दुकानावर छापा टाकून सुमारे 30,000चा प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी दुकान मालक मनीष नंदकिशोर फेरकवाणी वय वर्ष 39 राहणार सिंधी कॉलनी गुरु नानक नगर वणी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वणीतून रोज लाखोचा प्रतिबंधित तंबाखू, माजा, गुटखा, सुगंधित सुपारी इत्यादीचा माल सप्लाय होतो व वणीत अनेक ठिकाणी याची विक्री होते। त्यामुळे अन्न व औषध प्रशासन येथे कधी धाड टाकणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। जंगल परिसरातून जाताना अनेक ठिकाणी वन्य प्राणी रस्ता ओलांडू शकतात, वाहने सावकाश चालवावी असा संदेश लिहिलेले फलक दिसतात। मात्र खरंच कोणी या सूचना कितपत पाळत असेल यावर संशय आहे। 19 जून रोजी नागपूर जबलपूर महामार्गापासून अंदाजे 30 मीटर अंतरावर FDCM अंतर्गत पवनी वनपरिक्षेत्रातील पवनी बीटमधील कक्ष क्रमांक 420 मध्ये एक नर बिबट मृतावस्थेत आढळून आला आहे। बिबट्याचे वय साधारण 3 ते 4 वर्ष असून त्याच्या शरीरावर भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याच्या जखमा दिसून आल्या आहेत।
संबंधित घटनेची पुढील चौकशी श्रीमती एस.टी. राठोड, सहाय्यक व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.